माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णवला तयारी करताना अंजलीताई अर्णवशी बोलत असते। अंजली अर्णवला सांगत असते की आज अर्णव तू खरंच खूप सुंदर दिसतोयस। तर अर्णव म्हणतो की ताई मी रोजच दिसतो की सुंदर। पण आता अंजलीचं असं म्हणणं असतं की त्याच्या म्हणण्यानुसार ईश्वरी सोबत लग्न झालंय म्हणून ह्याचा चेहरा खुललाय हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि हे स्पष्टपणे चेहऱ्यावरून दिसत असतं आणि म्हणूनच ती म्हणते की अरे तसा ग्लो नाही रे, हा वेगळाच ग्लो दिसतोय आलेला। आणि त्याच वेळेला मला एक गोष्ट सांगा अर्णव, म्हणजे कसं काय घडलं हे सगळं? म्हणजे तू ईश्वरी सोबत लग्न केलंस हे मला तर मान्य आहे, पण तुम्ही दोघं त्या लॉजवरती का गेला होतात? तुला माहित नव्हतं का ते लॉज कसं आहे काय आहे? तू या सगळ्याची आधी पडताळणी केली नव्हतीस का? अर्णवला आता काय बोलावं कळत नसतं। अर्णव फक्त अंजलीला इतकंच म्हणतो की ताई आता या विषयावर आपण नको जास्त बोलायला, ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुला नंतर सांगेन, कारण आता आपल्याला या सगळ्याची तयारी करायला हवी। तर दुसरीकडे आता अंजलीने त्या मंगळसूत्राबद्दल देखील अर्णवला विचारलेलं असतं, म्हणजेच ते मंगळसूत्र कसं काय तिच्यापर्यंत पोहोचलं आणि ते तू तिच्या गळ्यात कसं घातलं, ही सगळी प्रोसेस अंजली विचारू लागते। त्यावर अर्णव देखील घडलेला सगळा प्रसंग सांगतो। अर्णव जो आहे तो आता सांगू लागतो की बघ ते जे होतं ते तूच माझ्याकडे दिलं होतंस, आईचं मंगळसूत्र मी इथे बसलेलं असताना तू माझ्या हाती दिलंस आणि तू मला बोललीस की हे मंगळसूत्र आता आपली जबाबदारी आहे, आणि मग ते मंगळसूत्र माझ्या खिशामध्येच होतं। आणि त्याच वेळेला मला अचानकपणे कळलं की ईश्वरीचा जीव धोक्यात आहे, ईश्वरी अडचणीत आहे, आणि त्यामुळेच मी पटकन इकडनं निघून गेलो आणि ते मंगळसूत्र माझ्या खिशामध्येच होतं। आणि तिथे जो काही प्रसंग घडला ना त्यामुळेच मला हे सगळं अचानकपणे करावं लागलं आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं लागलं। हा सगळा प्रसंग जेव्हा आहे तो अर्णव जेव्हा सांगत असतो ना तेव्हा मात्र आता हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर अंजलीला बसलेला असतो। परंतु ईश्वरीला राकेशच तिथे घेऊन गेला होता हे काही अजूनही अर्णवने सांगितलेलं नव्हतं, कारण त्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी जर ताईला कळतील ताईला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच तो तिला गोष्टी सांगायच्या टाळतो। तो म्हणत असतो की खरं तर जे काही झालं ते तुझ्या मनासारखं झालं ना, म्हणजे ईश्वरी सोबत लग्न व्हावं हे तुला वाटत होतं ना? त्यावर अंजली हसते आणि अर्णवला म्हणते अच्छा माझ्या मनासारखं का, तुझ्या मनासारखं झालं नाहीये का? असं देखील बोलून ती आता त्याला मुद्दामून त्रास देत असते। तर आता हे सगळे तर प्रसंग घडतच असतात, तेवढ्यातच तिथे आकाश येतो। आकाश म्हणतो अरे चला बाहेर आपल्याला जायला हवं, उशीर होतोय। अर्णव तुझं स्वप्न पूर्ण झालं आणि तुला ज्या मुलीसोबत लग्न करायचं होतं ती मुलगी हीच आहे, मला हेही माहिती। आकाश देखील अगदी अर्णवच्या मनातलं ओळखून गेलेला असतो। तर इकडे ईश्वरी ही छान तयार झालेली असते, तिने सुद्धा नऊवारी साडी नेसलेली असते। अर्णवने ज्या रंगाचे कुर्ता घातलेला असतो ना अगदी त्याच रंगाची हिने नऊवारी साडी नेसलेली असते, अगदी मॅचिंग। त्याच वेळेला आता आईने सुद्धा तिला खूप सुंदर असं तयार केलेलं असतं। तिच्या चेहऱ्यावर एक ग्लो सुद्धा आलेला असतो, जसा लग्नात प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर येतो तसा। आई तिला आता म्हणत असते की आज माझ्या इशूचं लग्न होतंय, त्यामुळे इशू कोणताही विचार करायचा नाही, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं। आणि त्यामुळे आई ईश्वरीला शांत करतच हे सगळं काही बोलत असते। पण या सगळ्या गोष्टीचा ना खरं तर ना खूप जास्त राग जो आहे तो ईश्वरीला येत असतो, कारण तिचं लग्न राकेशजींसोबत ठरलं होतं पण अचानकपणे अर्णवसोबत ठरल्यामुळे ती थोडी बेचैन असते। पण आता हेही काय करणार ना, कारण बाबांनीही या नात्याला परवानगी दिली आहे म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी एकदम सुखकर झालेल्या होत्या। आई आता ईश्वरीला म्हणतात की आता रडायचं नाही, आता लग्नासाठी छानपणे तयार झाली आहेस ना, मला आता लग्नात उभं राहायचं। पण त्याच वेळेला ईश्वरीला आपल्या आईसोबत घालवलेले सगळे प्रसंग डोळ्यासमोर दिसतात, म्हणजेच आईसोबत तिने काय काय क्षण एन्जॉय केलेले आहेत, त्याचसोबत तिला मारलेली मिठी ही सुद्धा आता ती मिस करणार होती। आणि त्यामुळेच आता तिला कसं तरीच वाटतं, तिने लगेच आता आपल्या आईला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि आईला म्हणते की आई आता तू माझ्यापासून लांब जाशील ना, त्याचंच मला थोडं टेन्शन आलंय, म्हणजे माझं आता कसं होईल काय होईल हे विचार तिच्या मनातल्या मनात सुरू असतात। आणि त्याचसोबत आता इकडे असणाऱ्या सुप्रियाला सुद्धा वाईट वाटत असतं, म्हणजे सुप्रियाला सुद्धा सारखी ईश्वरीची आठवण येत असते, तिच्यासोबत घालवलेले सगळे प्रसंग तिलाही आठवत असतात आणि ती सुद्धा त्या सगळ्या दुनियेमध्ये हरवून जाते। इकडे आता अर्णवला बाहेर आधीच बोहल्यावर चढवलेलं असतं, आता पुढचे विधी सुरू असतात आणि नवरीला घेऊन या असं देखील सांगितलेलं असतं। त्यामुळे आता
इकडे लगबगीने सगळी तयारी सुरू असते. अंजलीने या सगळ्याची जबाबदारी उत्तमरित्या घेतलेली असते. अर्णव आता अंजलीला विचारतो की तू आहेस पण आजी कुठे. तो खाणाखुणा करून विचारतो. त्यावर आता अर्णवला ती म्हणते की हो आजी येते, थांब जरा मी बघून येते. आणि लगेचच आता अंजली जी आहे ती आजीला बघण्यासाठी आतमध्ये गेलेली असते. कारण तिलाही प्रश्न पडतो की आजी या लग्नात का आली नाही. कारण अर्णव हा तिचा लाडका नातू आहे आणि त्याच्याच लग्नात ती आली नाही तर त्यालाही वाईट वाटेल हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं. आणि म्हणूनच आता अंजली आजीला समजवण्यासाठी देवघरात गेलेली असते. देवघरातच आजी बसलेली असते. आजीला आता बोलू लागते अंजली की काय झालं आजी, तू काही बाहेर येणार नाहीस का. आपल्या अर्णवचं लग्न आहे पण तुम्ही तुमच्या मनाचं ठरवलं आहे ना, मग आता मला का विचारायला येत आहे. मला काहीच बोलू नका तुम्ही, जा तुम्हा लोकांना ना जे काही करायचं आहे ना ते करा. पण या सगळ्यामध्ये तुम्ही मला घेऊच नका. तुम्ही तुमच्या मर्जीने सगळं ठरवून मोकळे झालात ना, मग आता हे तरी माझ्या मर्जीने कशाला. होऊ दे ना सगळं तुमच्या मर्जीने. असं देखील आता इकडे अंजलीला आजी बोलत असतात. तर खरं तर अंजलीला हे सगळं ऐकून वाईट वाटतं. पण अंजली आजीची समजूत घालते आणि म्हणते की बघ बाहेर आजी लग्न सुरू आहे आणि तू इथे अशी, तुला माहिती आहे का तिकडे अर्णव तुझी वाट बघतोय. म्हणजे बघ ना अर्णवच्या सगळ्या प्रसंगात तू होतीस. त्याला जेव्हा पहिल्यांदा मध्ये घातलं होतं त्याचसोबत तो परीक्षेत पास व्हायचा. प्रत्येक रिझल्टला तुझ्याशिवाय त्याला अर्थच नसायचा. त्याचसोबत तो आता इतका मोठा बिझनेसमॅन झाला तेव्हासुद्धा प्रत्येक वेळेला तुला गृहीतच धरायचा ना. म्हणजे तू असायचीच त्याच्या सगळ्या सुखदुःखात. आणि आज त्याचं लग्न होते, त्याच्या आयुष्याचा मुख्य टप्पा आहे आणि त्याच वेळेला तू नसशील तर त्याला कसं वाटेल, त्याला किती वाईट वाटेल ह्याचाही विचार कर ना ग आजी. त्याबरोबर आता आजीचेही डोळे उघडतात. आजीच्याही लक्षात येतं की नाही आपण काहीतरी चूक करतोय हे आजीला आता समजून गेलेलं असतं. तरीसुद्धा आजी तिथेच शांत बसलेली असते. मग आता अंजली आजीला म्हणते की थांब आता मीच एक काम करते, तुला इथून यायचं नाही आहे ना, देवघरातून हलायचं नाही आहे. मग मीच ना आता अर्णवला आणि सगळ्यांना लोकांना इथेच घेऊन येते आणि या देवघरातच आपण अर्णवचं लग्न लावूया. म्हणजे कसं तुला जागचं हलायलाही नको ना. त्याबरोबर आता अंजलीने असं सगळं म्हटल्यावर तर आता पाहतच राहते. कारण आजीलाही आता कळून चुकतं की काय बोलायचं आहे अंजलीला. तर देवी आईकडे आता पाहत असते अंजली आणि आजीला सांगते की बघ जे काही झालंय ते उत्तम झालंय, तू काळजी करू नकोस. तुला असं वाटत असेल की ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या विचित्र घडल्या आहेत, पण नको काळजी करू, देवी आई आहे ना, सगळं काही ती सांभाळून घेईल. दुसरीकडे आता आपल्या आईला मिठी मारत बसलेली असते आणि त्याच वेळेला मात्र आता तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणतो झाली आहे का तयारी, चला 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 उशीर होतोय, बाहेर सगळीजण वाट बघतायत. त्यावर ईश्वरी आणि त्यासोबत आकाश जे असतात आणि आई हे तिघही जण पाहत राहतात. आणि त्यानंतर आता ईश्वरी बाहेर जायला निघते कारण आकाशने निरोप दिलेला असतो आणि बाहेर जाणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण विधी सुरू झालेले असतात. तर नम्रता जी आहे ती आता इशूला घेऊन चाललेली असते. आई मात्र बाहेर पडणार नसते, आई तिथेच थांबणार असते. आईला आता इशू म्हणते की आई हे काय तू येत नाही आहेस का. तर आई आता इशूला म्हणते अगं मुलीचं लग्न होतंय ते आईने पाहायचं नसतं, मी इथे बसते, तू जा लग्नाला. असं देखील आता इशूला आईने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता इशूलाही काही समजत नाही कारण असं तिला वाटत असतं की ह्याच्यामध्ये आई आपल्यासोबत असायला हवी, पण आई तिच्यासोबत नसते याचं दुःख तिला खूपच जास्त वाटत असतं. पण आता ज्या काही रीतिरिवाज आहेत ते तर पाळावेच लागतील. त्यामुळे तीसुद्धा आता आईला जास्त फोर्स करत नाही. ती आता नमूसोबत बाहेर जायला निघते. आईला मात्र या सगळ्याचा भयंकर असा त्रास होतो. ती खूप जास्त रडत असते. आईला आता ईश्वरीसोबत घालवलेले सगळे प्रसंग आठवत असतात कारण ईश्वरीवर एकदा आई रुसली होती आणि त्याच वेळेला आता ईश्वरीने कशा पद्धतीने आईला मनवलं होतं, खूप जास्त अशा उठाबशा काढल्या होत्या. तेव्हा जाऊन कुठे या सगळ्या गोष्टी थांबल्या आणि त्यामुळेच ती बोलायला सुद्धा पुन्हा लागली होती. हा सगळा प्रसंग जो आहे तो आईला आठवू लागतो आणि आई त्या प्रसंगानेच रडू लागते. इकडे आता भटजी जे असतात ते आता पुढचे विधी सुरू करत असतात. तर मामा विचारतात आकाशला की काय झालं, अजूनही आली नाही आहे ईश्वरी. तर आकाश म्हणतो की हो येतातच आहेत ती लोक. तर इकडे आता विधी सुरू असतात, भटजी आपले विधी करत असतात. आई मात्र खूप जास्त रडत असतात कारण त्यांना माहिती आहे की आता इशूचं लग्न होणार आहे. इशू एकदा का लग्न झालं की आपल्यापासून लांब जाणार, आपल्यामध्ये इशू नसणार याचं दुःख त्यांना सगळ्यात जास्त असतं. इकडे आता अर्णव जिथे
विधीसाठी बसलेला असतो ना लग्नाच्या, तो अगदी दरवाजाच्या समोरच बसलेला असतो, जेणेकरून राकेशही जो आहे तो त्या गाडीच्या मागून बघत असतो. आणि हे सगळं बघून येणार राकेशला तर धक्का बसतो. राकेश बोलतो की हा तर अर्णव इथे लग्नाला बसलाय, पण हे काय चाललंय सगळं. म्हणजेच आता तो विचार करतो की हा तर लग्नाला बसलाय म्हणजे ह्याचं लग्न होतंय, ते सुद्धा ईश्वरीसोबत. मी तर विचार केला होता की ह्याच्या घरातले परवानगी देणार नाहीत, ही म्हातारी तरी काहीतरी बोलेल, पण इथे तर तेही झालेलं नाही आहे, असा विचारच आता तो करत असतो. तर दुसरीकडे आई सारख्या आता ईश्वरीच्या आठवणींमध्ये हरवून जात असते. राकेशला मात्र आता टेन्शन आलेलं असतं. तो फक्त आता अर्णवलाच पाहतो. ईश्वरी अजून आलेली नसते. ईश्वरी येते का लावण्य येते असा विचार तो एका पॉईंटला करत असतो. त्याच वेळेला म्हणून तो गाडीच्या मागे थांबलेलाच असतो. तर दुसरीकडे मात्र हे सगळे विधी जर सुरू असतात, त्या सगळ्यांमुळे राकेशला तर अगदी रडूच येत असतं. त्याला त्याचंच कळत नसतं, पण त्याला ना आता तिथे ईश्वरीचे बाबा दिसलेले असतात, त्यामुळे तो कन्फर्म झालेला असतो की नक्कीच ईश्वरीसोबतच अर्णवचं लग्न होत आहे. आई आता रूममध्ये असतात आणि त्याच वेळेला आईला सगळे आता ईश्वरीचे प्रसंग आठवत असतात. ईश्वरीसोबत जो जो वेळ त्यांनी घालवलेला आहे तो सगळा वेळ त्यांच्या डोळ्यासमोर येत असतो. पण आता त्यांना हे देखील खंत असते मनामध्ये की ईश्वरीचं आता लग्न झालं की ईश्वरी पुन्हा आम्हाला पहिल्यासारखी भेटणार नाही, म्हणजेच तिचे लाड करायला भेटणार नाहीत, तिच्यासोबत एन्जॉय करता येणार नाही. कारण प्रत्येक वेळेला काही ना काही घरात असलं की ईश्वरीचं काहीतरी असायचंच, म्हणजे थोडं नाचणं गाणं हे सगळं काही मिस करत होतेच. तर दुसरीकडे आता इथे विधी तर सुरूच असतात. राकेश बाहेरून सगळं बघत असतो. आता तिथे आजी आलेली नसते, म्हणून अर्णव थोडा नाराज असतो. त्याला वाटत असतं की आजीनेही आपल्या लग्नात यावं. बाबा तर बसलेलेच असतात इशूचे, आणि त्यांनासुद्धा अर्णवचं आणि इशूचं लग्न होतंय ना याचा खूपच जास्त आनंद झालेला असतो. राकेशच्या मात्र आता म्हणायला हरकत नाही, खूप जास्त आग लागलेली असते. कारण अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कारण ज्या क्षणाची तो वाट बघत होता की ईश्वरीचं आणि माझं लग्न व्हायला हवं, पण ते सगळे फासे ना अर्णवने उलटे फिरवलेले असतात. त्यामुळे आता त्याला रंड्यापासून कोणताही पर्याय उरलेला नसतो. मामा मात्र या लग्नामुळे भलतेच खुश असतात. आता मामा म्हणतात की अरे आली ईश्वरी आली, आणि आता ईश्वरीला नमू घेऊन येत असते. आणि आकाश आता त्या नमूमध्ये हरवून गेलेला असतो, कारण नमूच्या प्रेमात तो अगदी तल्लीन झालेला असतो. तर आता ईश्वरीला बघून मात्र इथे आपल्या अर्णवची सुद्धा विकेट पडलेली असते. कारण ती नऊवारी साडी, तो साज शृंगार सगळं काही हे बघूनच आता अर्णव तिच्यावरनं काही नजर हटवत नसतो. तो एकटक तिच्याकडे पाहत असतो. तर आता ईश्वरीसुद्धा हळूहळू पुढे येत असते. आता ईश्वरीला दारात उभं राहिलेलं पाहून मात्र राकेशला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. कारण एवढा वेळ त्याने अर्णवला तर पाहिलेलंच असतं, पण आता लग्नाच्या विधीसाठी ईश्वरीसुद्धा बाहेर आलेली असते. आणि ईश्वरीला बघून अगदीच त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं. तो रडायला लागतो. म्हणजे त्यांनी विचार केला होता की ही जिलेबी फक्त माझी असेल, आणि तीच आता जिलेबी त्याच्यापासून लांब झालेली आहे. ती आता दुसऱ्या कोणाची म्हणजेच अर्णवची झालेली आहे. इतके दिवस अर्णव त्याला ओपन चॅलेंज करत होता, तर अर्णवला सुद्धा त्याने तेवढंच चॅलेंज दिलेलं होतं की या जिलेबीला मी मिळवणारच, आणि त्याचं ते सगळं चॅलेंज ना फ्लॉप झालेलं असतं. इकडे वल्लरी जी आहे ती फोनवर बोलत असते. वल्लरीने आता कॉल केलेला असतो लावण्याला. लावण्य म्हणते की तिकडे काय चालू आहे. तर लावण्याला वल्लरी सांगते की इकडे लग्न सुरू आहे, पण मला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. काही झालं ना तरी या घरात तुलाच अर्णवची बायको म्हणून मी ॲक्सेप्ट करत होते, बघत होते. पण आता मात्र हा सगळा प्रसंग ना जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा मात्र आता वल्लरी जी आहे ती म्हणू लागते की तुला काही करून या घरात पुन्हा यायचे. तर लावण्यसुद्धा म्हणत असते की हो मी त्या घरात येणारच आहे, कारण अर्णवची बायको म्हणून फक्त माझा आणि माझाच अधिकार आहे, मलाच या घरात यायचं आहे. अर्णवची बायको मी आहे, माझ्या नावापुढे अर्णवचं नाव लागायला हवं असं देखील तिचं म्हणणं असतं. आणि तुम्ही माझं काम करायचं, म्हणजेच लवकरात लवकर त्या ईश्वरीला त्या घराबाहेर काढायचं, तिला तिची लायकी दाखवायची. तर वल्लरी मामी तर या सगळ्यामध्ये एक्सपर्ट असतेच, कारण वल्लरी मामीला प्रॉपर्टी हवी आहे आणि तिला लावण्याला अर्णवच्या आयुष्यात इन करायचे. त्यासाठी ती म्हणत असते की तू काळजी करू नको लावण्या, मी आहे ना, मी इथे बसली, मी सगळं मॅनेज करेन. खरं तर ना वल्लरीला हे सगळं मुद्दामून करायचं असतं, का तर या सगळ्यामुळे तिचाही फायदा आहे. आणि ती सुद्धा विचार करते की चला
ईश्वरीला घराबाहेर काढलं तर लावण्य इन झाली तर आपल्याला या सगळ्याचा फायदा होऊ शकतो. आणि आता जोपर्यंत लावण्य चिडली आहे ना, जेवढी संतापली ना, तोपर्यंत या सगळ्याचा फायदा करून घ्यायचा हे मात्र वल्लरीने ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच ती आगीत तेल ओतायचं काम करत असते, जेणेकरून लावण्य अजूनच रागवेल आणि त्याचा फायदा तिला होईल. या सगळ्या गोष्टी तिनं परफेक्ट अशा मॅनेज केलेल्या असतात आणि त्यामुळेच लावण्या ही प्रचंड अशी भडकत असते. आणि लावण्याने आता काही झालं तरी ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून काढून टाकायचं हा विडाच उचललेला असतो आणि त्याबद्दलच ती वल्लरीशी बोलत असते. लावण्य आता रागारागात फोन कट करते. तर इकडे मात्र आता वल्लरी म्हणत असते की जोपर्यंत या लावण्याचा तवा तापलाय ना, तोपर्यंत मला पोळी भाजून घ्यायला हवी, कारण मला जी प्रॉपर्टी हवी आहे ना, ती ह्या लावण्यामुळेच मिळू शकते. ईश्वरीला काही झालं तरी अर्णवच्या आयुष्यातून काढायलाच हवं, असं देखील बोलणं तर सुरू असतं. दुसरीकडे आता ईश्वरीला नम्रता घेऊन आलेली असते. अर्णव तिच्याकडे बघत असतो. ईश्वरी हळूहळू पुढे येते, कारण आता त्यांच्या लग्नाचे विधी सुरू होणार असतात. तर ईश्वरी आता अर्णवच्या बाजूला येऊन उभी राहिलेली असतानाच तिकडनं आजी आणि अंजलीसुद्धा येतात. आणि आजी आणि अंजली आलेलं बघूनसुद्धा अर्णवला खूपच जास्त आनंद होतो, कारण त्याला त्याची आजी या लग्नात यायला हवी होती आणि तिने आशीर्वाद द्यायला हवे असं त्याला वाटत होतं. आणि त्याचे जी काही स्वप्न असतात ईश्वरीसोबत लग्न करण्याची, जरी त्याने ईश्वरीवरचं प्रेम अजूनही तिला सांगितलेलं नसलं तरीसुद्धा त्याच्या मनात कायम ईश्वरीच होती. आणि आज त्याच मुलीसोबत त्याचं लग्न होतं आहे. जबरदस्ती का होईना, ईश्वरीच्या मनाविरुद्ध का होईना, पण त्याला ज्या मुलीसोबत लग्न करायचं होतं तीच मुलगी साक्षात त्याच्या बाजूला पाटावर त्याच्यासोबत लग्नासाठी बसलेली असते. यापेक्षाही मोठं भाग्य त्याचं दुसरं कोणतंही नसू शकतं. आणि त्याच वेळेला आता हे विधी सुरू होणार असतात. आकाश मामा या सगळ्यामध्ये विशेष लक्ष घालत असतात, कारण अंजली आजीला समजवण्यामध्ये बिझी असली तरी आता अंजलीने आजीला कसं बसं समजावून समोर तर आणलेलंच असतं. आणि त्यामुळेच आता खूप जास्त आनंद अर्णवला होतो, कारण अर्णवलाही त्याची आजी या लग्नात येणं तितकंच इम्पॉर्टंट होतं. आणि त्यामुळे त्याचे डोळेसुद्धा अगदीच भरून आलेले असतात आजीला बघून. तर इथे जयू आत्या मात्र खूप जास्त नाराज असते. तिला काही अर्णवचं आणि इशूचं लग्न होतं हे पटतच नसतं. मात्र बाबा या सगळ्यामुळे खूप जास्त हॅप्पी असतात. फक्त ते बोलू शकत नसतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू ते सगळं काही सहज दिसत असतं. तर इकडे आजीसुद्धा तोंड पाडून का होईना पण या लग्नाला हजर राहिलेली असते, कारण शेवटी तिचा एकुलता एक नातू जो आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात ती त्याच्या पाठीशी उभी राहायची. मग हाच कार्यक्रम म्हणजे त्याचा अगदीच लग्नाचा सोहळा तो कसा ती मिस करेल. आणि म्हणूनच ती आलेली असते. आणि त्यामुळे मामालासुद्धा खूपच जास्त आनंद झालेला असतो. आता मामाही म्हणतात की चला आता सगळेच हजर आहेत तर आपण करून टाकूया ह्यांचं शुभमंगल सावधान. अर्णवही आता खुश असतो, कारण आजी असते, ईश्वरी असते, लग्नही होणार असतं. राकेश मात्र खूप जास्त भडकलेला असतो. त्याला कळतच नसतं की मी काय करू, पण आहे ना तो पण तितकाच हुशार. जोपर्यंत या अर्णव ईश्वरीचं पूर्ण लग्न होत नाही ना, तोपर्यंत तो बाहेरूनच हे सगळं काही पाहत असतो. गुरुजी म्हणतात की चला अंतरपाठ धरायला हवं. आता अंतरपाठ दोघांच्याही मध्ये धरलं जातं. दोघांच्याही मंगलाष्टका होतात. मंगलाष्टका पूर्ण झाल्यानंतर अंतरपाठ काढलं जातं. तर इशू पहिल्यांदा अर्णवला हार घालते, तर अर्णवही इशूला हार घालतो. हे सगळे विधी होत असताना दोघंही थोडे नाराजच असतात, कारण जे काही लग्न झालेलं असतं ते वेगळ्या परिस्थितीत होत असतं. म्हणून ईश्वरीच्या चेहऱ्यावर हसू मात्र नसतं. पण ईश्वरी जेव्हा आता अर्णवला हार घालते तेव्हा आता त्यांचा जो काही शाही विवाह सोहळा होत असतो तो मात्र इकडे राकेश बघत असतो आणि त्याला खूप जास्त रडू येतं. अंजली मामा हे सगळेच जण खूप जास्त खुश असतात, कारण फायनली अर्णव आणि ईश्वरी एकत्र आलेले असतात आणि त्यांचं लग्नही झालेलं असतं. त्यामुळे हा आनंद खूपच जास्त असतो. तर हे सगळं तर होत असतं. राकेश हे सगळं पाहतो. त्यानंतर राकेश या सगळ्याचा त्रास स्वतःला करून घेतो आणि तो म्हणत असतो की काही झालं तरी ही ईश्वरी माझी आहे आणि ती माझीच राहायला हवी. आणि म्हणूनच तो खूप जास्त दारू पिऊ लागतो. त्याला स्वतःचंही भान नसतं. त्याने आता तो काय करतोय काय नाही या गोष्टीला तो सगळा विसरून गेलेला असतो. मात्र आता अर्णव थोडा रिलॅक्स असतो, कारण ईश्वरी त्याच्याकडे असते. त्यामुळे तो रिलॅक्स असला तरी अंजलीची सुद्धा तिला तितकीच काळजी असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचसोबत असेच नवनवीन अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.